नमस्कार यूट्यूब फॅमिलीला, आपल्या मुलींना यूट्यूबला नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. बँकेचं खातं नव्हतं माझं. बहिणींनो, लांब बसते म्हणजे मी दिसल. हे बघा, बँकेचं खातं नव्हतं. तर बघा, हे खातं काढ या. हे बघा, कोटक बँकेचं खातं काढ. एक तर मला सही येत नाही, काय नाही, सही येत नाही, काय नाही. आणि इथं आपल्या घरी काढून गेले होते, तर ते काय जमलं नाही म्हणून मी वापस बँकमध्ये आपल्या मुलीला घेऊन गेले. तर मग आता हे पासबुक दिले बघा. हे पासबुक दिले. म्हणलं पाहिजे ना खातं, नाही का आपलं पाहिजे की खातं, कधी आपलं आले कुठून पैसे तर त्याच्यात टाकायला आहे. म्हणून हे बघा खातं काढूया. सगळ्याला वाटतं ना खातं नाही, खातं नाही. हाय तिकडे एक खातं पडे, ते बी आता काढेल. हे पहिलं तर नव्हतं बी. आमचे मालक मला काढूच नाही द्यायचे खातं. म्हणायचे काय करायचे तुला खातं, काय करायचे तुला खातं. तर मी बी म्हणायचे काय करायचे मला, सगळं आमचे मालक करायचे ना. मी बी म्हणायचे काय करायचे मला. हे बघा, आणि हे आपलं ते बिशी लावली होती, संपली. आधीच पैसे आणून बसलो आम्ही. आधीच पैसे आणून बसलो. मग आता कुठले आपल्याला यायला पैसे. आता आपल्यावर एवढं मोठं संकट आलेलं होतं, मग आपल्याला पैसा तर पाहिजे होता ना. याजानी पण भरपूर आणले पैसे, याजानी पण भरपूर आणले. आणि हे बघा ह्याच्यावरचे पण आणले. आता अजून संपायला आहे बघा. ह्याचा तर 8 महिने बाकी आहे, 4च महिने झालेले. आणि ह्याच्यामध्ये आहे थोडंसं. म्हणलं आता नाही का, मग ह्याच्यावर जरा कमी लागतात ना, व्याज कमी लागते जरा ह्याच्यावर, म्हणून हे कार्ड. आता राशन कार्ड बी आहे बघा, बंद पडलंय का काय झाले. 6 महिने झालं आम्ही तिकडे गेलोच नाही. राशन बी नाही आणि काहीच नाही. असं असते बघा. ज्याच्या पाठीमागं करायला नसलं ना, अशा अडचणी येतात. अडचण कोण आहे आपल्या पाठीमागं, आपल्याला करून द्यायला कोणीच नाही ना. एक पोरगी ती करती आमची सोनबाई, तर तिला बी लय भाव येत या. तिला वाटते माझ्याच महाग लागतात उठून सुटून. तिला बी लय भाव येते, काय करायचं. तरी बी आपलं जबरदस्तीनं घेऊन जाते, जबरदस्तीनं घेऊन जाते. काय करायचं मग. एक तर काम महाग आहे. हा देखो काच हे काय तिथं भरत बसले. या बघा, हे बघा, या पुढ्या भरत बसले होते. त्या पुढ्या भरायला लई टाइम जाते बघा, लई टाइम जाते. हे बघा, हे बघा, तुम्हाला खोटं वाटत असं नाही. बघा, असं काम करावं लागतंय दिवस तेव्हा पैसे येतात घरात खर्चायला. रक्ताचं पाणी करावं लागतं या. पैसा काय फुकट बघायला भेटतंय का. मेहनत केली तरच पैसा येतोय ना. आपोआप पैसा येतोय का घरामध्ये. आता एवढं मोठं कर्ज पाणी झालेलं आहे, आता कसं फेडावा काय करावा ते बी कळा नाही मला. नुसतं येड्यावानी जीव झालाय. कसं फेडायचं, कोणाची साथ नाही, काय नाही, कोणाचा आधार नाही, आसरा नाही. काम तर कवर काम करायचं. वय पण आता बघा ना, एवढं मोठं वय झालंय माझं. काय वय का कमी आहे का काय, माझं वय भरपूर झालेलं आहे माझं. तरी पण देव मला म्हणतंय कर काम, मी आहे तुझ्या पाठीशी उभा, कर काम. करत राहते काम. बरे कंबर दुखते की ना. आता बघा एवढ्या वयामध्ये करते कंबर, तरी बी माझं नाही दुखत. माझं दुसरंच काहीतरी दुखते रात्रीचं. असं माझं काय एवढं दुखतच नाही. पण दुसरंच माझं प्रॉब्लेम आहे. ते छाती बिती दुखत होते ना, तरी मी लई गळाटून गेले होते. ते आता होमिओपॅथी नुसतं खाते दवा गोळी, तेव्हापासून थोडंसं आहे बरं.
तर बरंच म्हणायला पाहिजे हे का नाही. आता हे कर्ज पाणी आहे कसं फेडावं ते एकल्या जीवाला किती अडचण आली या. आता कुठं काम करायचं म्हणलं तर काय बघा पायाचा त्रास आहे मला, काम पण होत नाही. तर पायाचा लय मला त्रास आहे, लय त्रास म्हणजे आता काय सांगा, असं वाटतं रोज उठून पायाची मालिश करावं. या बघा हे पाठीत दुखतंय या, हे इकडून दुखतंय, मणक्यामध्ये दुखतंय. तर कोणाला सांगायचंय, कोण आहे आज माझं माया दयाचं तेव्हा त्याला सांगू मी. लेकी बाळीला काय सांगावं. आता लेकी बाळी म्हणतात बाई सुनांना सांगा, आम्हाला नको सांगू. मग काय करायचं आता, बसले एकलीच भोगत. आता कवर हे भोग बघावं लागतंय मला. तेवढ्यात हे लेकर आपले एवढे बिमार पडले की अजून बी हे बघा सावध मध्ये नाही, तर अजून बी काय माहिती कवर हे आहे आणि कवर नाही, काय समजा ना मला. त्यांची तब्येत चांगली झाली तर माझ्या जीवाला कसं जरा बरं वाटेल ना. आई आहे ना शेवटी, म्हणून दाखवत नाही, परी जीवाला नुसतं हे होत आहे ना. कधी लेकरं बरे होते माझे, कधी चांगलं बघन, तेच विचार करते ना आई. रात्र झोपत नाही, दिवसभर असं काम करायचे आणि रात्रीचं 2-3ला तुमचे इडो बघत बसते. सगळे युट्यूब मधले इडो बघते मी, सगळे. माझे इडो कुणी बघते का नाही बघते ते बी मला माहित नाही. आमच्या घरचे बघत नाही तर दुसरं कोण बघणार हो, हे का नाही. बघते तरी बी आपल्या आया बहिणी मुलींना म्हणलं होतं जरा थोडस माझे इडो चालू कर जा, 1-2 मोठे इडो. आता ते बी त्यांच्या कामाच्या नादात ते पण नाहीत करत चालू. पहिलं केलं होतं, 1-1.5 महिना करत होत्या. पण ते जुने इडो मोठे आहेत ना माझे, तेच आता तर ते पोरं आपले बिमार पडले होते तेव्हापासून, आता किती 3रा महिना आहे तेव्हापासून इडवच नाहीत माझी मोठी. 8 मिनिटाचा 6 मिनिटाचा इडवच नाही माझा. आता हे पहिलाच इडो आहे बघा मोठा. हे तुम्हाला एक कागदपत्र दाखवण्यासाठी ते पण मी केलं. तर हे बॅग मध्ये ठेवते, याद राहत नाही ना. मग त्या आमच्या सुनबाईचं माझ्या लय किरकिऱ्या होतात. मी ठेवते एकीकडं आणि बघते एकीकडं, आणि मग नाही का भेटत आहे पोरींलाच, त्यांनाच भेटते. तवर आमच्या किरकिऱ्या होत्यात ना, तवर किरकिऱ्या होत्यात आमच्या. नाही मला पण याद राहते ना. आता ह्याच्यात बघा हे कागद येतं, मला पण याद राहते ना. मग आता पोरी पण समजून घेत नाहीत ना. त्यांना वाटतं आईला याद राहत नाही, आईला याद राहत नाही. याद राहते की कधी कधी मला याद नाही राहत. काल काय केलं आज याद राहत नाही मला, तसं काय नाही म्हणायला. कधी मग लहानपणची मला याद येईल, कधी काल काय केलेलं ते मला याद येत नाही, असं होत आहे. तर या पिशवीत ठेवले आता सगळं मी. काय सगळे कागद आहेत ना, सगळे पैसे द्यायचे आहेत. काय सगळं ते नुसत्या कर्जाचे कागद आहेत, त्याच्यात काय नाही. काय थोडं का तिडं 2-2.5 लाख आहे. या कागद जे आहेत ना मी लिहून ठेवलेले 2-2.5 लाख आहे. पहिल्याच तरी आपलं जागेचं बांधकाम केलेलं ते तर आहे अजून, त्याच्यातले हे 1.5 लाख. ते 3 लाख होते, 1.5 लाख ते फेडले. आणि बाकीचे आहेत 1.5 लाख. तर म्हणलं आता फेडायला येईन बाया. आता तर कशाचं लेकरांचं असं मोठं भाडून फुलं दुखणं भाणं, तर काय करायचं. त्याला मोठा इडव झालाय बघा जा इडव. आता लांब ठेवलाय मी तिकडे मोबाईल. आता उठून बंद करते. चला सगळ्यांना धन्यवाद. उठा येत नाही ना, पाय दुखते तर टाच दुखती मरणाची. चला मुलींना धन्यवाद, युट्यूबला धन्यवाद.